राज्यातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार। आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले। जर तुम्ही शेतकरी असाल आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून पीक विम्याच्या पैशाची वाट पाहत असाल तर ही बातमी थेट तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे। कारण राज्य सरकारकडून तब्बल 1927 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि पुढील 3 दिवसात हा पैसा थेट तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। याचा सरळ अर्थ असा आहे की प्रतीक्षा संपली आहे आणि पीक विमा वाटपाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येऊ लागले सुद्धा आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 157 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची अधिकृत माहिती मिळत आहे। त्यामुळे ही प्रक्रिया केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्याचे स्पष्ट झाले आहे। ही रक्कम 2022 ते 2025 या कालावधीतील थकबाकी पीक विम्याशी संबंधित आहे। म्हणजेच मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेला विमा आता टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे। केंद्र सरकारकडून यासाठी आधीच हजारो कोटी रुपयाचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आला होता, मात्र राज्य स्तरावर वाटप प्रक्रिया सुरू होण्यात विलंब झाला होता। शेतकऱ्यांकडून सतत तक्रारी येत होत्या आणि शेवटच्या प्रकारांची दखल घेत थेट आदेश जारी करण्यात आले आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हा पीक विमा सर्वांना मिळणार आहे का? सरकारच्या स्पष्ट निर्देशानुसार या टप्प्यात फक्त 20 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा दिला जाणार आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये या टप्प्यात कोणतीही रक्कम जमा होणार नाहीये। यामागचं कारणही स्पष्ट करण्यात आलं आहे। मागील काही वर्षात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरप्रकार आढळले होते। काही ठिकाणी चुकीची जमीन दाखवून किंवा प्रत्यक्ष पेरणी न करता देखील विमा भरल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। यामुळे सरकारने यावेळी पडताळणी प्रक्रिया कडक केली आहे आणि पात्रतेचे निकष लागू सुद्धा केले आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। पहिली अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्ते मिळाले आहेत त्यांनाच या टप्प्यात पीक विमा दिला जाणार आहे। म्हणजे सरकारी योजनेमध्ये आधीपासून नोंद असलेले आणि पडताळणी केलेले लाभार्थी प्राधान्य निवडले जात आहेत। दुसरी अट म्हणजे शेतकऱ्यांनी मागील वर्षामध्ये किमान एकदा तरी पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे। 2022, 2023, 2024 आणि 2025 या कालावधीत पीक विमा भरला असल्यास रक्कम मिळण्याची शक्यता आहे। तिसरी आणि महत्त्वाची निकष म्हणजे आर्थिक स्थिती। ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे अशा कुटुंबांना या योजनेतून वगळले जाऊ शकते, कारण ही योजना प्रामुख्याने गरजू आणि लहान शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे। तसेच पिवळे किंवा किशोर रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे। चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पडताळणी। जर कोणी चुकीची माहिती देऊन किंवा बनावट पद्धतीने पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। आता रकमेबद्दल बोलायचं झालं तर प्रति हेक्टरी सुमारे 18,900 रुपये एकत्रित रक्कम 3 वर्षासाठी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। ही रक्कम थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस खाते, जिल्हा बँक किंवा खाजगी बँकमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळू शकते। सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढील 3 दिवस अत्यंत निर्णायक असणार आहेत। सरकारच्या आदेशानुसार आज, उद्या आणि परवा या 3 दिवसात टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। काही ठिकाणी प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात वाटप करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजेच कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊ शकतो। आता पुढचा मोठा प्रश्न असा आहे की नेमके कोणते 20 जिल्हे या योजनेत समाविष्ट आहेत, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत आणि अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अंतिम यादी काय आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळणार आहे। सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार या टप्प्यात राज्यातील फक्त 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये सध्या कोणतेही वाटप होणार नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला जिल्हा आणि तालुका यादीत आहे का नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। आता जिल्ह्यांनी या माहिती स्पष्टपणे पाहूयात। सर्वप्रथम अकोला जिल्हा। या जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बाराशी टाकळी, मूर्तिजापूर आणि तेल्हारा या तालुक्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झाले आहेत। या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा, सुरजी, चिखलदार, तिवसा, भातकुली, नांदगाव, खंडेश्वर आणि चांदूर बाजार या तालुक्यामध्ये निवडक शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे। सर्वांना नाही तर पात्रतेनुसारच रक्कम दिली जात आहे। अहिल्यानगर नगर जिल्हा, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवास, पाथर्डी, पारनेर, संगमनेर,
श्रीगोंदा आणि शेगाव या भागांमध्ये पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव, उस्मानाबाद जिल्हा, त्यामध्ये तुळजापूर, लोहारा, कळंब, भूम, वाशी आणि परांडा या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुदगाव, खुलताबाद, पैठण आणि वैजापूर या भागाचा समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहूयात ताळोदा, अक्कलकुवा आणि दडगाव या भागांमध्ये पीक विमा वाटप सुरू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पाहूयात अर्धापूर, भोकर, बिलोली, देंगलोर, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, किनवट आणि लोहा या तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पाहूयात तर गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या भागाचा समावेश करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पाटोदा, गेवराई, केज, अंबाजोगाई, धारूळ, शिरूळ, कासार, वडवणी आणि परळे वैजनाथ या भागांमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहूयात खामगाव, चिखली, जळगाव, जामोदा, देऊळगाव, राजा, मलकापूर, नांदुरा, मातोळा, मेहकर, लोणार, शेगाव, सिंदखेड राजा आणि संग्रापूर या तालुक्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाटप होणार असल्याची माहिती आहे, परंतु मुख्य लाभ यावरील जिल्ह्यांना दिला जात आहे. तर आता अपात्रतेबद्दल स्पष्ट समजून घेऊयात. सरकारने 5 महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. नियमांमध्ये जे शेतकरी बसणार नाहीत त्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार नाही. पहिला नियम असा आहे की PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला असणे आवश्यक आहे. दुसरा नियम असा आहे की मागील वर्षामध्ये प्रत्यक्ष पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे. तिसरा नियम असा आहे की कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासली जाणार असून 4 चाकी वाहन असलेल्या कुटुंबांना वगळले जाऊ शकते. चौथा नियम रेशन कार्डाच्या आधारे पात्रता ठरवली जाणार आहे. 5वा आणि सर्वात कडक नियम असा आहे की जर कोणी चुकीची माहिती देऊन विमा घेतलेला असेल तर त्यांना अपात्र ठरवले जाईल आणि पुढील कारवाई होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा अंतिम मुद्दा असा आहे की पैसे कधी येणार. सरकारच्या आदेशानुसार आजपासून पुढील 3 दिवसात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. काही ठिकाणी आधीच पैसे जमा झाले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांना पुढील काही तासात किंवा दिवसात मेसेज येण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बँक खाते तपासणे आवश्यक आहे. मोबाईलवर येणारे मेसेज पाहावे आणि अधिकृत यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. ही योजना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारी आहे, पण फक्त पात्र शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट आहे, कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहिती आणि खात्यात आलेली रक्कम यावरच विश्वास ठेवा. पुढील अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत पीक विमा योजनेतील बदल, नवीन नियम आणि पुढील टप्प्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होऊ शकतो. त्यासाठी आपल्या पेजला लगेच सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.